नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. हरिभक्त परायण अलकाताई डोगरे व श्री राजेंद्रजी जोंधळे यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित. गुरु आराध्य फाउंडेशन नाशिकच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात हरिभक्त परायण अलकाताई डोगरे मनमाड यांना महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच वैद्य वीर्यनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य प्रभारी व भद्रा मारुती देवस्थानचे प्रशासकीय कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्रजी जोंधळे यांचा गौरव करण्यात आला. हरिभक्त परायण अलकाताई डोगरे यांच्या आध्यात्मिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रबोधनपर कीर्तन व कथाकथनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या कीर्तन सेवा अविरत सुरू ठेवण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. तसेच श्री राजेंद्रजी जोंधळे यांना सामाजिक व प्रशासनिक क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांच्या या यशाबद्दल धामोरी तालुका कोपरगाव येथील ज्ञानेश्वर माऊली सोनवणे व परिवाराच्या वतीनं तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुरु आराध्य फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळत आहे, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. प्रतिनिधी हरिभक्त परायण रावसाहेब जगताप, कोपरगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.